जय श्रीराम. आजच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर कुलकर्णी सर, प्रमुख वक्त्या श्रीमती गायत्री देवी वासुदेव, विशेष अतिथी डॉक्टर पंकज चांदे, उपस्थित सर्व मान्यवर आणि ज्योतिषप्रेमींना सादर प्रणाम. या मानव कल्याणाचे शास्त्र. साधारणतः आपण बघितलं असेल की सामान्य माणूस प्रॉब्लेम आला तेव्हाच ज्योतिषाकडे जातो, इतर वेळेस जात नाही. कारण तेव्हा तो खूप अगतिक असतो, इतर मार्ग बंद झालेले दिसतात. त्यावेळेस कितीही पैसे द्यायला तयार असतो. इतर वेळी ज्योतिषाला नाव ठेवणारे, थोतांड म्हणणारे ते सुद्धा ज्योतिषाकडे हजेरी लावतात. कारण बहुतांश लोकांच्या जीवनात अशी वेळ येते जेव्हा प्रयत्नांची पराकाष्ठा करूनसुद्धा त्याला अपेक्षित यश मिळत नाही. माणूस हताश होतो, निराश होतो. अशा कठीण समयी ज्योतिषाचे मार्गदर्शन घेतो आणि संकटावर मात करतो. माझ्या मते ज्योतिषशास्त्र फक्त याकरता बनलेले नाही, ते मानव कल्याणासाठी मिळालेले दैवी शास्त्र आहे. सूर्य, चंद्र आणि इतर ग्रहगोल यांचा मानवी जीवनावर प्रभाव सांगणारे हे शास्त्र आहे. कुंडलीच्या माध्यमातून हा ग्रहांचा संबंध मांडला जातो. जुन्या काळी राजघराण्यात पद्धत होती. राजपुत्राचा जन्म झाल्यानंतर राजपुरोहित कुंडली मांडून त्याचे नाम, नक्षत्र, त्याचे आयुष्य, शिक्षण, आचरण, कुळाचे नाव पुढे नेईल की नाही याचे भाकीत वर्तवायचे आणि याचा आधार घेऊन त्या राजपुत्राचं जडणघडण हे सर्व व्हायचं. अशा प्रकारच्या नोंदी आपल्या इतिहासात आर्जवून दिसतात. इथे वैदिक ज्योतिषशास्त्राचे जनक वराह मिहिरांची गोष्ट सांगावीशी वाटते. आपल्याला माहीतच असेल, पण परत एकदा सांगतो. त्यांचे नाव मिहिर होते. ते उज्जैनमध्ये राहत होते. उज्जैनच्या राजाकडे राजपुत्राचा जन्म झाला. राजपुत्राच्या जन्मवेळी कुंडली मांडून त्यांनी भविष्य वर्तवले की राजपुत्राचा मृत्यू वराह म्हणजे डुकरामुळे होईल. असे भविष्य सांगितल्यावर राजपुत्राला जंगलात जाण्यावर राजांनी बंदी घातली. अशा परिस्थितीत राजपुत्र मोठा झाला. पण एके दिवशी राजपुत्र अंगणात खेळत होता. अचानक वारे आले आणि राजवाड्यावरील वराहाची दगडाची मूर्ती खाली खेळत असलेल्या राजपुत्राच्या अंगावर पडली आणि त्यात त्या राजपुत्राचा मृत्यू झाला. तेव्हापासून त्यांचे नाव वराह मिहिर असे पडले. वराह मिहिरांच्या भविष्यकथनामुळे राजपुत्राचा मृत्यू पुढे ढकलला गेला की नाही हा वादाचा विषय आहे. पण त्यांच्या भाकितामुळे राजांनी जास्त खबरदारी घेतली आणि म्हणून राजपुत्राचे जीवन तो जेवढे जगला तेवढे तरी सुखकर झाले असेल असे वाटते. इथे माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो. माझ्या परिचित एका मुलीच्या पत्रिकेत ज्योतिषाने 20 वर्ष आधी लिहून ठेवले होते की लग्न करताना पत्रिका तपासून मगच लग्न करा. पण मुलीने प्रेमविवाह केला, पत्रिका बघितली नाही आणि लग्नानंतर काही वर्षातच डायव्होर्स झाला. म्हणजे अशी ही ज्योतिषशास्त्राची महती. सांगायचा उद्देश हा की ज्योतिषशास्त्राची मदत फक्त संकटकाळी न घेता इतर वेळीसुद्धा घ्यावी. म्हणतात ना, तहान लागल्यावर विहीर खणणे चुकीचे आहे. तसेच अगदी हातघाईवर आल्यावर ज्योतिषाच्या सल्ला घेण्याऐवजी नेहमी मार्गदर्शन घ्यावे. मला तर म्हणायचे आहे की जसे फॅमिली डॉक्टर आहेत, वकील असतात, तसेच कौटुंबिक ज्योतिषी असावे आणि त्यांचा सल्ला घेऊन जीवनाचे मार्गक्रमण करावे. दशा, अंतर्दशा, प्रत्यंतरदशा यावरून उत्कर्षाचा काळ, कठीण काळ समजून घेता येईल आणि जीवन सुखकर करता येईल. याचा अर्थ पूर्णतः दैवाधीन नसावे, प्रयत्नात कसूर नसावी, पण आयुष्याची योग्य दिशा दाखवण्यासाठी ज्योतिषशास्त्राची मदत घेणं खरोखरी गरजेचं आहे. अर्थात काही घटना विधिलिखित, पूर्वजन्मीचे संचित कर्मयोग असले तरीही त्याची तीव्रता आपण ज्योतिषी उपायाने निश्चित करू शकतो. आकाशात चमकणारे तारे दुरून सुंदर दिसतात, पण ते आपल्या आयुष्यात सौंदर्य निर्माण करतील का याचा विचार सुरुवातीपासून करावा. कारण कितीही आधुनिक विचाराचे वैज्ञानिक विचारांना अनुसरणारे असले
तरी त्यांना पण हे शास्त्र मार्गदर्शक ठरू शकते. याचा वापर निश्चित करावा. शेवटी मी हेच सांगेन की ज्योतिषशास्त्र हे एक दैवी शास्त्र आहे. अधिवेशनाचे नाव ज्योतिष्य तुणीर असे आहे. तुणीर म्हणजे भाता. भात्यात ज्याप्रमाणे अनेक प्रकारचे बाण असतात त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रात अनेक उपायरूपी बाण आहेत. त्याचा वापर जीवनातील सर्व क्षणी करावा आणि आपले जीवन सुखकर करा. धन्यवाद.